व आमच्या सर्वांचे सर्वोच्च नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा निरोप आला. सन्माननीय आमदार राहुलदादांना त्यांनी फोन करून सांगितलं की आपल्या सगळ्यांना महायुतीचा धर्म पाळावा लागेल आणि त्या संदर्भात राहुलदादांनी माझ्याशी संपर्क केला आणि आम्ही आता निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतलेला आहे. मिहिर मंत्र्यांची भेट घेतली होती. सुनेत्रा पवारांचा काही पिऊन आलेला आहे अशी माहिती आहे. काय राज्याचे मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली. माझ्याबरोबर राहुलदादा कुल आमदार हे पण होते आणि सन्माननीय राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं सुद्धा आज सकाळी माझ्याबरोबर बोलणं झालं आणि त्या ठिकाणी आमच्या सर्वच महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांचा सन्मान ठेवून आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय मी घेतलेला. नाही, प्रामाणिक कार्यकर्त्यांना आश्वासनाची आवश्यकता लागत नाही. पार्टीचा आदेश, सर्वोच्च नेत्यांचा आदेश हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला. आणि आग्रही होतात विधान परिषद लढायला. दोन्ही फॉर्म भरले होते. आमच्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुणे विधान परिषद मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शहरातल्या पिंपरी चिंचवड असू, पुणे शहर असू किंवा ग्रामीणमध्ये असू द्या, या ठिकाणी आमचं बलाबल सारखं होतं. यदा कदाचित आघाडींची जर मतं मोजली असती तर आमची मतं जास्त झाली असती. सर्व लोकप्रतिनिधींनी सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आग्रह केला होता की त्या ठिकाणी आम्हाला भारतीय जनता पक्षाला ही जागा सुटावी, परंतु या महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली. मी फॉर्म भरताना भारतीय जनता पक्ष म्हणून फॉर्म भरला होता आणि अपक्ष म्हणूनही फॉर्म भरला होता. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर आज तो फॉर्म मागे घेण्याचा निर्णय घेतला. तुम्ही परवा दिवशी सीएम सरांना भेटून आलेला आहात, त्यानंतर हे 2 दिवस काय करतो? आज शेवटचा दिवस होता, आलो माघार घेतली. असे होते काहीतरी होईल. नाही, आशेचा विषय नाही. एकदा नेत्यांनी आदेश दिला की आशा किंवा काय ह्या गोष्टींना काय माझ्या दृष्टिकोनातनं अर्थ राहत नाही. एकदा त्यांचा आदेश आला, आम्ही माघारी घेऊन त्या ठिकाणी आलो. आज सकाळी राहुलदादांना त्यांनी निरोप दिला. सुनेत्रा वहिनींचं सुद्धा आज सकाळी बोलणं झालं आणि त्या सगळ्यांचा सन्मान ठेवला पाहिजे या विचाराचा मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे आज माघार घेतली. त्याच्या बदल्यात 29चा काही शब्द मिळालाय का? नाही, शब्द वगैरे काय नाही. शब्द म्हणण्यापेक्षा शब्दाचं मी विचारलंच नाही किंवा राहुलदादांनी विचारलं नाही की पुढं काय हे विचारलंच नाही. नेते कार्यकर्त्यांची काळजी घेणारी आहेत, ते निश्चितपणाने काळजी घेतील.